शेतीपंपासाठी पूर्वीप्रमाणे सलग 8 तास वीज पुरवठा सुरू करा. स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत आक्रमक आंदोलन केलं. महावितरणाच्या प्रवेशद्वारात 2 तास शेतकऱ्यांनी ठिय्या मारला होता. शेतकऱ्यांनी प्रवेशद्वारातून महावितरण कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पोलिसांनी रोखून धरलं. त्यानंतर महावितरणाकडून 8 तास वीज पुरवठा करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी महावितरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून आंदोलन सुरू केलं. पोलीस बंदोबस्तातही घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. 2 तास शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले, सध्या प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ऊस, द्राक्ष, केळी, भाजीपाला तसेच सोयाबीन पिकांसाठी पाणी अत्यावश्यक असताना महावितरणाने 2 तास वीज कपात केल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते. डिझेल टंचाई, वाढतं उत्पादन खर्च आणि सरकारी धोरणांमुळे शेतकरी आधीच अडचणीत आला असताना विजेचे कपात म्हणजेच अवसानघातकी निर्णय असल्याचा संताप व्यक्त करण्यात आलाय. आम्हाला लाईट नाही तर जिल्ह्यात कोणालाही देऊ देणार नाही असा इशारा संदीप राजोबा यांनी दिलाय. आत्ताच महावितरणचे अधीक्षक अभियंता सांगलीचे यांच्याशी चर्चा झालेली आहे. चर्चा सकारात्मक झाली आहे, पण ते त्या पद्धतीने वागतील असा आम्हाला अजिबात विश्वास नाही. कारण त्यांचा बाप वरती दुसरीकडे बसलेला आहे. आम्ही आता त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे, जर येत्या या काळामध्ये जर तुम्ही लाईटचा पुरवठा जर सुरळीत नाही केला तर आम्ही इथून हलणार नाही. जर आम्हाला लाईट नाही तर सांगली जिल्ह्यात कुणाला लाईट आम्ही इथून देऊ देणार नाही. इथूनचा आमचा पुढचा हल्ला असेल तो त्यांच्या तिथं ते काय असते ना ग्रेडर का थ्रेडर, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याची लाईट आम्ही थांबणार आहे.